नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोटगावचे जागृत ग्रामदैवत श्री राघोबादेव पालखी सोहळा भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न। हाकेला धावणारा, नवसाला पावणारा श्री राघोबादेवाच्या पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण नेत्रदीपक विद्युत रोषणाई। उरणमधील कोटगाव येथील श्री राघोबादेव हे समस्त कराडी बांधवांचे श्रद्धास्थान आहे। अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारा, संकटकाळी धावून येणारा श्री राघोबादेव आहे अशी भक्तांची या देवावर नितांत श्रद्धा आहे। ब्रिटिश काळापासूनचे हे ग्रामदैवत आहे। 1953 सालच्या रजिस्टरमध्ये मंदिराची नोंद आहे असे जाणकार सांगतात। फार वर्षांपूर्वी उरण कोळीवाड्यातील मांग्या कोळी तळ्यात पोहत असताना तळ्यात ही पाषाणी मूर्त सापडली व या कोळी बांधवाच्या स्वप्नात येऊन देवाने दृष्टांत दिला की मी वारकरी आहे। मग कोटगाव ग्रामस्थांनी छोटंसं त्या स्थानावर कौलारू मंदिर बांधले। मोरागावच्या कोळी गृहस्थाने 1930 साली या मंदिरासाठी पितळी घंटा भेट दिली आहे। पूर्वज सांगतात की हातात घुंगराची काठी घेऊन कोट म्हणजे चौकट, सुरक्षा असा अर्थ होतो। म्हणजेच हातात काठी घेऊन श्री राघोबादेव कोटगावचे संरक्षण करीत आहेत याची प्रचिती आजही प्रत्येक भक्तास येत आहे। पंढरपूरच्या विठूचा अवतार श्री राघोबादेव आहे असे भक्त मानतात। श्री राघोबादेवाच्या चरणी मनोभावे भक्ताने बोललेला नवस, आपली इच्छा श्री राघोबादेव पूर्ण करीत आहेत। म्हणून तर कोटगावामधील फक्त कराडी समाजच नाही तर आगरी, कोळी इत्यादी समाजाची लोक व पंचक्रोशीतील कितीतरी भाविक श्री राघोबादेवाच्या चरणी नतमस्तक होत आहेत। भक्ताच्या हाकेला धावणारा, संकटकाळी मदत करणारा श्री राघोबादेव आहे। म्हणून तर दरवर्षी श्री राघोबादेव पालखी सोहळा लहान मुलं ते आबालवृद्ध मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरा करत आहेत। फक्त पालखी सोहळाच नाही तर पालखी सोहळ्यापूर्वी 2-3 दिवस सलग कार्यक्रम व विविध समाजाभिमुख उपक्रम राबवले जातात। करमणुकीचे कार्यक्रम सादर होत असतात। सालाभराप्रमाणे 2025 म्हणजे याही वर्षी कोटगाव ग्राम सुधारणा मंडळातर्फे चैत्र कृष्ण अष्टमी शेके 1947 सोमवार दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी श्री राघोबादेव पालखी सोहळा साजरा झाला आहे। त्यानिमित्ताने शनिवारी 19 एप्रिल रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी महिलांचा हळदी कुंकू समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व कोटगावातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणीजनांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। तसेच विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कोटगावची ग्रामदेवता श्री राघोबाचरणी 71 किलो वजनाची चांदीची पालखी अर्पण सोहळा दानशूर व्यक्ती श्री राजेंद्र शिंदे आणि मित्रमंडळ यांच्या सौजन्याने शुक्रवार दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता हा सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी चांदीच्या या पालखीचे संपूर्ण कोटगावात मिरवणूक काढून भक्तांना या सुंदर व रौप्य पालखीचे दर्शन घडवले। तसेच 18 एप्रिल रोजी श्री दत्तमाऊली निर्मित दत्ता भोईर मराठी संस्कृतीचा वारसा जतन करणारा सांस्कृतिक कार्यक्रम लोकधारा साजरा झाला। त्याचप्रमाणे 20 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता महेश मांजरेकर निर्मित करून गेलो गाव हे विनोदी व्यावसायिक नाटकातील प्रमुख कलाकार भाऊ कदम यांच्या खास अभिनयाचे नाटक सादर करण्यात आले। हे नाटक कोटगावमधील प्रेक्षकांसाठी कुमार मिहीर आणि भार्गवी हेमंत भोमले यांच्याकडून सादर करण्यात आले। सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी श्री राघोबादेवाची काकड आरती, अभिषेक व श्री राघोबा देवकाठी मिरवणूक, देवकाठी मिरवणुकीसोबत भाविकांचे नवसासोबत कोटगावात आनंदाने व वाद्यवृंदांच्या गजरात ही मिरवणूक गावात फिरवली जाते। या देवकाठीच्या मिरवणुकीतील भक्तांसाठी फ्रेंड सर्कल मंडळाकडून दूध, कोल्ड्रिंक्सही देण्यात आल्या। ही मिरवणूक श्री राघोबादेवाच्या मंदिरात आल्यावर 5 फेऱ्या मारल्या जातात। या मिरवणुकीच्या आणखीन एक मजेशीर गोष्ट म्हणजे गावातील तरुणाई सर्वांचे लक्ष वेधून घेणारी वेशभूषा करून सोबत एखादा नाविन्यपूर्ण संदेश देत या मिरवणुकीत सहभागी होत असतात। रात्री 10 वाजता श्री राघोबादेव पालखी सोहळा मोठमोठ्या वाद्यवृंदांच्या भजन, अभंग व महिला वर्ग नृत्यासोबत पालखी मिरवणूक मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून गावात फिरवून मंदिरात आणली जाते। श्री राघोबादेव पालखी सोहळ्यासाठी मंदिरापासून फ्रेंड सर्कल पटांगणापर्यंत संपूर्ण विद्युत रोषणाई कैलासवासी सुनील कोटकर यांच्या स्मरणार्थ जियान कोटकर आणि मिहीर भार्गवी हेमंत भोमले यांच्याकडून देण्यात आली आहे। कोटगावचे अध्यक्ष श्री हेमंत भोमले, उपाध्यक्ष आशिष गोवारी, खजिनदार जयेश भोईर, कुंदन भोईर, सेक्रेटरी प्रियाल भोईर, दिलीप पाटील, ओमकार भोईर, मूर्ती शिंदे, मंथन पाटील, मंथन भोईर, पराग भोईर, रमेश पाटील, शैलेश जोशी, दीपक पाटील, सर्व कोटगाव ग्राम सुधारणा मंडळ व सर्व ग्रामस्थ यांनी दिलेल्या योगदानामुळे हा श्री राघोबादेव पालखी
पालखी सोहळा ग्रामस्थ, गावातील माहेरवाशिणी व पै पाहुणे मंडळी यांच्याकरता खूप आनंदाची व भक्तीची पर्वणीच असते. आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी जगदीश भोईर व तृप्ती भोईर, उरण, कोटगाव. बड